नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण कूडचा वापर आणि त्यांची सर्वसमावेशक वाक्ये बघितलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कूड हॅवचा वापर आणि सर्वसमावेशक वाक्ये. चला तर मग आता सुरुवात करू. आता कूड हॅवचा उपयोग कुठे होतो, म्हणजे कूड हॅवचा कुठल्या वाक्याने उपयोग केला जातो, तर भूतकाळातील घडून गेलेल्या घटनेसाठी केला जातो. म्हणजे कूड हॅवचा वापर भूतकाळात घडून गेलेल्या घटनेसाठी केला जातो. त्यावेळी कूड हॅवचा अर्थ काय असतो, तर करू शकलो असतो पण करता आलं नाही. म्हणजे करू शकलो असतो पण त्यावेळी करता आलं नाही असा अर्थ कूड हॅवचा सर्वसाधारण घेतला जातो. कूड हॅवमध्ये काय काय सुचवलं जातं, तर एखादी संभावना असेल ती सुचवली जाते. म्हणजे संभावना सुचवणे होतं. आता कूड हॅवची सर्वसमावेशक वाक्य. आता कूड हॅवची सर्वसमावेशक वाक्य कशी आहे ती आता आपण बघूया. वाक्य बघूया, त्याचप्रमाणे त्यांची रचना कशी असतात ती पण आपण बघणार आहोत. पहिलं वाक्य बघा. मी पार्टी लवकर सोडू शकलो नसतो. मी पार्टी लवकर सोडू शकलो नसतो. आता हे वाक्य तुम्ही म्हणत असाल तर कसलं वाक्य आहे, तर विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे विधानार्थी म्हणजे फुल स्टॉप आहे, नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह आहे, असं वाक्य आहे ते. आता हे वाक्य कसं येणार, तर आय कुडंट हॅव लेफ्ट द पार्टी अर्लियर. आय कुडंट हॅव लेफ्ट द पार्टी अर्लियर. मी म्हणजे आय आलेला आहे, शकलो नसतो. शकलो नसतो म्हणून काय आलेलं आहे, कुडंट आलेलं आहे. कुडंट म्हणजे कुड नॉटचं कुडंट झालेलं आहे. त्याच्यानंतर हॅव आलेलं आहे आणि लेफ्ट लिव्ह LEAVE लिव्हचा भूतकाळ लेफ्ट आहे. इथे लक्षात घ्या लेफ्ट हे V3 आहे. V3 म्हणून आलेलं आहे, वर्ब 3 म्हणून आलेलं आहे. आणि द पार्टी अर्लियर हे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्टमध्ये आलेलं आहे. आणि ॲट लास्टला फुल स्टॉप. वाक्य बघा. आय कुडंट हॅव लेफ्ट द पार्टी अर्लियर. म्हणजे मी पार्टी लवकर सोडू शकलो नसतो. ह्याची रचना बघा दिलेली आहे. सब्जेक्ट प्लस कूड प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट अँड फुल स्टॉप. जो काही पार्ट असेल तो त्याच्या पुढे आणि फुल स्टॉप येतो. अशा प्रकारे ही रचना आहे विधानार्थी नकारार्थी वाक्याची कूड हॅव वापर करताना. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. ती लवकर पूर्ण करू शकली असती. ती लवकर पूर्ण करू शकली असती. हे साधं विधानार्थी वाक्य आहे, कारण याच्यामध्ये नकार नाही आहे म्हणून साधं विधानार्थी वाक्य आहे. आता ती म्हणजे शी आलं म्हणून शी आलेलं आहे. त्याच्यानंतर कुड हॅव वापरलेलं आहे, कारण शकली असती म्हणजे शकणार होती असं आहे ते, म्हणून कुड हॅव वापरलेलं आहे. पूर्ण करणे म्हणजे कंप्लीट करणे. पण इथे कुड हॅवच्या वाक्यामध्ये V3 वापरलं जातं, क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं म्हणून कंप्लीटेड आलेलं आहे. कंप्लीटेड. आणि त्याच्यानंतर अर्लियर म्हणजे लवकर म्हणून ते ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्टमध्ये आलेलं आहे. आणि लास्टला फुल स्टॉप. वाक्य झालेलं आहे बघा. शी कुड हॅव कम्प्लिटेड अर्लियर. शी कुड हॅव कम्प्लिटेड अर्लियर. याची रचना तुम्हाला माहितीच आहे. आता मी अगोदरचा म्हणजे आताच सांगितलेली आहे तरी सांगतो. पहिल्यांदा शी म्हणून सब्जेक्ट आलेला आहे, त्याच्यानंतर कुड हॅव आलेला आहे, प्लस कम्प्लिटेडसाठी V3 आलेला आहे आणि प्लस जो अर्लियर आणि रिमेनिंग पार्ट्स आहे त्याच्यासाठी ऑब्जेक्ट आलेला आहे आणि लास्टला फुल स्टॉप आलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू. बागेत माझी चावी हरवली असती. बागेत माझी चावी हरवली असती. हे पण विधानार्थी वाक्य आहे. जी विधानार्थी वाक्याची रचना आहे तीच इथे लागू होते. बघा. बागेत माझी चावी म्हणून माझी म्हणजे माझी चावी म्हणून आय आलेलं आहे करता.
आय कुड हॅव त्याच्यानंतर लॉस्ट माय की इन द गार्डन. लॉस्ट माय की इन द गार्डन. इथे आय आलेला आहे तो सब्जेक्ट, नंतर कुड हॅव प्लस V3 आलेला आहे, लॉस्ट आलेला आहे. त्याच्यानंतर माय की इन द गार्डन हे पुढला पार्ट म्हणजे जो रिमेनिंग पार्ट्स आहे ऑब्जेक्टमध्ये येतो तो पुढे आलेला आहे. अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे, आय कुड हॅव लॉस्ट माय की इन द गार्डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, राहुल एक नवीन गाडी खरेदी करू शकला असता पण त्याने ती घेतली नाही. राहुल एक नवीन गाडी खरेदी करू शकला असता पण त्याने ती घेतली नाही. वाक्य आहे ना, राहुल कुड हॅव बॉट अ न्यू कार बट ही डिडंट बाय. राहुल कुड हॅव बॉट अ न्यू कार बट ही डिडंट बाय अँड फुल स्टॉप. इथे लक्षात घ्या, राहुल आहे करता, त्याच्यानंतर खरेदी करू शकला असता म्हणून कुड हॅव वापरलेलं आहे. आता खरेदी करणे, आता बाय BUY, बाय हे V1 आहे, बायचं बॉट येतं V3 म्हणून बॉट आलेलं आहे. त्याच्यानंतर अ न्यू कार आलेलं आहे, ते ऑब्जेक्टमध्ये आलेलं आहे. अ न्यू कार ऑब्जेक्टमध्ये किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे. आणि दुसरं जे वाक्य आहे म्हणजे त्याला जोडून बटने, पण त्याने ती घेतली नाही, पण त्याने ती घेतली नाही, हे साधं वाक्य आहे, साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणून इथे बघा कसं आलेलं आहे, बट आलेलं आहे, त्याने म्हणजे तो आलं म्हणून ही. त्याच्यानंतर घेतली नाही, घेतली म्हणजे कसं आहे वाक्य ते, तर साध्या भूतकाळात आहे, त्याच्यामुळे साध्या भूतकाळात सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरलं जातं, डीड वापरलं जातं. आणि नाहीसाठी नॉट वापरलेलं आहे. डिडंट आणि बाय, बाय म्हणजे घेतली नाही म्हणजे विकत घेतली नाही असं अर्थ होतो, म्हणून बाय वापरलेलं आहे आणि फुल स्टॉप. अशा प्रकारे ओव्हरऑल वाक्य झालेलं आहे, राहुल कुड हॅव बॉट अ न्यू कार बट ही डिडंट बाय. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य, हे या सत्रात करता आले असते. हे या सत्रात करता आले असते. साधंच आहे, विधानार्थी वाक्य. वाक्य बघा, दिस कुड हॅव बीन डन इन धिस पार्ट सेशन. दिस कुड हॅव बीन डन इन धिस पार्ट सेशन. इथे धिस आलेलं आहे, हे धिस आलेलं आहे करता म्हणून, त्याच्यानंतर कुड हॅव वापरलेलं आहे करता आले असते म्हणून. त्याच्यानंतर बीन, बीन म्हणजे असणे, बीचं तिसरं रूप BE, बीचं तिसरं रूप हे बीन होतं. लक्षात घ्या, BE हे पहिलं रूप झालं, त्याचं तिसरं रूप बीन होतं, BEEN. किंवा त्याच्यानंतर डन, आणि डन पण वापरलेलं आहे, डन डूचं डन झालेलं आहे म्हणजे डन करता आलं असतं. इन धिस पार्ट सेशन, इन धिस पार्ट सेशन हा रिमेनिंग पार्ट्स आणि ऑब्जेक्टमध्ये आलेला आहे. वाक्य ओव्हरऑल कसं झालेलं आहे बघा, दिस कुड हॅव डन दिस कुड हॅव बीन डन इन धिस पार्ट सेशन, इन धिस पार्ट सेशन. अशा प्रकारे वाक्य आहे ते. त्याच्यानंतर 6वं वाक्य, मी आभारी आहे कारण परिस्थिती खूपच वाईट होऊ शकली असती. मी आभारी आहे कारण परिस्थिती खूपच वाईट होऊ शकली असती. इथे लक्षात घ्या, मी आभारी आहे पण पहिल्यांदा येणार, म्हणजे मी आभारी आहेचं साधं वाक्य करायला गेलं तर आय एम ग्रेटफुल, आय एम ग्रेटफुल येणार. आय एम ग्रेटफुल, त्याच्यानंतर कारण, कारण म्हणजे बिकॉज, म्हणजे आय एम ग्रेटफुल बिकॉज. त्याच्यानंतर परिस्थिती खूपच वाईट होऊ शकली असती, हे वाक्य घ्यायचं कुड हॅव यूज करण्यासाठी. आता परिस्थिती म्हणजे काय, थिंग्स, थिंग्स म्हणजे थिंग्स वापरलेलं आहे बघा, थिंग्स कुड हॅव बीन मच वर्स्ट, थिंग्स कुड हॅव बीन मस्ट वर्स्ट अँड फुल स्टॉप आलेलं आहे. इथे बघा, थिंग आलेलं आहे सब्जेक्ट म्हणून, कुड हॅव वापरलेलं आहे शकली असती म्हणून, म्हणून त्याच्यानंतर बीन, बीन हे असण्यासाठी बीचं तिसरं रूप वर दिलेलं आहे सेम त्याप्रमाणे. आणि मच वर्स आहे, मच वर्स आहे ते ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये, म्हणजे जो काही पार्ट्स असेल त्याचा एक्स्ट्रा पार्ट्स तो त्यामध्ये इन्क्ल्यूड होतो. अशा प्रकारे वाक्य कसं झालेलं आहे बघा, आय एम ग्रेटफुल बिकॉज थिंग्स कुड हॅव बीन मच वर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य, तो काहीही करू शकला नसता. तो काहीही करू शकला नसता. वाक्य येणार, देअर इज नथिंग ही कुड हॅव डन. देअर इज नथिंग ही कुड हॅव डन. इथे पण तेच आहे, देअर इज नथिंग म्हणजे करू शकला नसता, म्हणून ते देअर इज नथिंग वापरलेलं आहे. आता तो काहीही करू,
शकलं नसतं. म्हणून ही कुड हॅव डन केलेलं आहे. ही कुड हॅव डन हे निगेटिव्ह वॉइस सेंटेन्स आहे आणि तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे जी नॉटची सेंटेन्सेस असतात त्याची तुम्ही प्रॉपर म्हणजे स्ट्रक्चर वाईज तुम्ही ते करू शकतात. पण अदर्सची वॉइस सेंटेन्सेस आहेत म्हणजे वर्ड्सची सेंटेन्सेस आहे निगेटिव्ह. मग त्यामध्ये नो आलं, नथिंग आलं, त्याचं नो आलं, नथिंग आलं, अशा प्रकारची जी काही वर्ड्स आहेत त्यामध्ये येतात निगेटिव्ह सेंटेन्समध्ये, त्यांची रचना असते ती डिफरंट असते. त्याचप्रमाणे ही आलेली आहे बघा, धिस इज नथिंग. धिस इज नथिंग म्हणजे काहीही करू शकला नसता असं घेतलेलं आहे आणि ही कुड हॅव डन अशा प्रकारची ही वाक्य आहे. इथे कुड हॅव डन म्हणून घेतलेलं आहे. ही कुड हॅव डन म्हणजे तो करू शकला नसता म्हणून नथिंग वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं वाक्य बघा, परिस्थिती चांगली होऊ शकली असती. परिस्थिती चांगली होऊ शकली असती. साधं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य. आता परिस्थिती म्हणजे थिंग्स आलं, बरोबर ना. थिंग्स कुड हॅव बीन बेटर. थिंग्स कुड हॅव बीन बेटर. थिंग्स आलेलं आहे सब्जेक्ट म्हणून. कुड हॅव यूज झालेलं आहे शकली असती म्हणून त्याच्यासाठी. त्यांचं बीन म्हणजे असण्यासाठी, बीन असणे बीचं तिसरं रूप म्हणून आलेलं आहे. अँड बेटर म्हणजे चांगली म्हणून वाक्य झालेलं आहे. थिंग्स कुड हॅव बीन बेटर. त्याच्यानंतर 9वं वाक्य, जर आम्हाला निमंत्रण मिळाले असते तर आम्ही पार्टीला जाऊ शकलो असतो. जर आम्हाला निमंत्रण मिळाले असते तर आम्ही पार्टीला जाऊ शकलो असतो. वाक्य येणार आम्हाला. आम्हाला म्हणजे करता आम्हाला होतो, वी होतो. वी कुड हॅव गॉन टू द पार्टी इफ वी हॅड रिसिव्ड अन इन्व्हिटेशन. वी कुड हॅव गॉन टू द पार्टी इफ वी हॅड रिसिव्ड अन इन्व्हिटेशन. अशा प्रकारे वी म्हणजे आम्हाला निमंत्रण मिळालं असतं तर आम्ही पार्टीला जाऊ शकलो असतो. हे वाक्य पहिल्यांदा घेतलेलं आहे, लक्षात घ्या. आम्ही पार्टीला जाऊ शकलो असतो हे वाक्य पहिल्यांदा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर आम्हाला निमंत्रण मिळालं असतं हे वाक्य घेतलेलं आहे. वाक्य बघा, वी कुड हॅव गॉन टू द पार्टी. हे वाक्य बघायला गेलं तर वी हे सब्जेक्ट आलेलं आहे. कुड हॅव शकलो असतो म्हणून आहे भूतकाळाचं म्हणून तिथे कुड हॅव यूज झालेलं आहे. जाणे जाणे म्हणजे गो हे पहिलं झालं V1, त्याचं V3 होतं गॉन म्हणून गॉन आलेलं आहे. नंतर टू द पार्टी हे ऑब्जेक्ट किंवा म्हणजे रिमेनिंग पार्ट्स जो आलेला आहे त्यामध्ये आहे. एवढ्यावर वाक्य संपतं ते आम्ही पार्टीला जाऊ शकलो असतो हे. त्याच्यानंतर जे फर्स्ट सेंटेन्स आहे, जर आम्हाला निमंत्रण मिळाले असते, ते त्याच्यानंतर ॲड केलेलं आहे इफ म्हणून. जरसाठी इफ वापरलेलं आहे. इफ वी हॅड रिसिव्ड ॲन इन्व्हिटेशन. वी हॅड रिसिव्ड ॲन इन्व्हिटेशन. हे वाक्य कशा प्रकारचं आहे तर पूर्ण भूतकाळाचं, कारण वाक्य पूर्ण झालेलं आहे. पूर्ण वाक्य झालेलं आहे त्याच्यामुळे भूतकाळाचं आलेलं आहे. पूर्ण भूतकाळामध्ये बघा, कर्ता प्लस हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं प्लस ऑब्जेक्ट असतो. इथे पण सेम आहे बघा, आम्ही कर्ता झालेला आहे, हॅड यूज झालेला आहे कारण पूर्ण भूतकाळ आहे म्हणून, रिसिव्ड झालेलं आहे कारण V3 आहे म्हणून, आणि ॲन इन्व्हिटेशन हे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे. अशा प्रकारे ही वाक्य आहे. 2 वाक्ये जोडलेली आहेत. इथे दुसरं वाक्य आहे ते पहिल्यांदा घेतलेलं आहे आणि पहिलं वाक्य दुसऱ्यांदा गेलेलं आहे इंग्रजीमध्ये. वाक्य, वी कुड हॅव गॉन टू द पार्टी इफ वी हॅड रिसिव्ड ॲन इन्व्हिटेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य, तो आधी फोन करू शकला असता. तो आधी फोन करू शकला असता. आता वाक्य कसं येणार, तो म्हणजे ही येणार म्हणून ही कुड हॅव कॉल्ड फर्स्ट. ही कुड हॅव कॉल्ड फर्स्ट. फोन करू शकलं असतं म्हणून कॉल्ड घेतलेलं आहे. आधी किंवा पहिल्यांदा करू शकला असता म्हणून फर्स्ट वापरलेलं आहे. वाक्य सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट अँड फुल स्टॉप. हे झालं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य, रीना हे घर खरेदी करू शकली नसती, ती गरीब होती. रीना हे घर खरेदी करू शकली नसती, ती गरीब होती. आता रीना हे घर खरेदी करू शकली नसती हे वाक्य आलेलं आहे विधानार्थी नकारार्थी वाक्यामध्ये. वाक्य बघा, रीना येणार, नंतर शकली नसती म्हणून कुडंट हॅव येणार. कुडंट हॅव, रीना कुडंट हॅव. त्याच्यानंतर खरेदी करणे, बायचं बॉट. अगोदर वर पण सांगितलेलं आहे आपल्याला आलेलं आहे, बायचं थर्ड रूप बॉट होतं म्हणून बॉट हे घर म्हणून धिस हाऊस.
एवढ्यावर वाक्य संपतं. रीना हे घर खरेदी करू शकली नसती म्हणून. वाक्य बघा, रीना कुडंट हॅव बॉट दिस हाऊस, शी वॉज पुअर. ती गरीब होती म्हणजे शी वॉज पुअर. साधं वाक्य आहे, सिम्पल वाक्य आहे, त्याच्यामुळे शी वॉज पुअर. नेक्स्ट आहे म्हणजे ते डबल वाक्य आहे, दुसरं वाक्य आहे, त्याच्यामुळे शी वॉज पुअर आलेलं आहे अँड फुल स्टॉप. त्याच्यानंतर 12वं वाक्य, ते खेळू शकले असते. ते खेळू शकले असते. साधंच वाक्य आहे. आता शकले असते म्हणजे काय, कुड हॅव यूज केलेला आहे. तेसाठी ते झालेलं आहे सब्जेक्ट, म्हणून तेसाठी ते वापरलेलं आहे. दे कुड हॅव प्लेड. दे कुड हॅव प्लेड. प्ले V1, प्लेड V3 असं आलेलं आहे. दे कुड हॅव प्लेड अँड फुल स्टॉप. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य, ते निर्णय घेऊ शकले असते का. ते निर्णय घेऊ शकले असते का. इथे लक्षात घ्या, प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही. हो किंवा नाही प्रश्नाचं उत्तर असेल तर सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात. इथे कुड हॅव आपण यूज करतो आहे. इथे सहाय्यकारी क्रियापद जपून वापरावं लागतं. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळी कुड हॅव येतं, कुड हॅव म्हणजे 2 सहाय्यकारी क्रियापद येतं, त्यावेळी पहिल्यांदा एक सहाय्यकारी क्रियापद येतं, त्याच्यानंतर कर्ता घेतला जातो, त्याच्यानंतर जो रिमेनिंग सहाय्यकारी क्रियापद येतं ते त्यानंतर घेतलं जातं. हे बहुतेक वेळा खूपदा मी सांगितलेलं आहे, काळामध्ये पण तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता पण सांगतो आहे, सेम थिअरी सेम स्ट्रक्चर इथे वापरायचं आहे. बघा आता कुड हॅव वापरणार आहोत आपण, कारण शकले असते म्हणून आहे. आता कुड येणार पहिल्यांदा, पहिलं सहाय्यकारी क्रियापद म्हणून. त्याच्यानंतर कर्ता येणार. कर्ता इथे काय आहे, ते म्हणजे ते आलेलं आहे, म्हणून कुड ते. त्याच्यानंतर रिमेनिंग जो सहाय्यकारी क्रियापद आहे कुड हॅवमधला, म्हणून हॅव नंतर येणार. नंतर कुड दे हॅव झालं. त्याच्यानंतर V3 येणार. V3 येणार इथे टेकन, म्हणजे घेण्यासाठी टेक आहे. टेकचं तिसरं रूप टेकन होतं. टेकचं तिसरं रूप टेकन होतं, म्हणून कुड दे हॅव टेकन अ डिसिजन. अ डिसिजन ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स आहेत त्यामध्ये आलं. आणि ऑब्जेक्ट्सली प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे, इंटरगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे, कुड दे हॅव टेकन अ डिसिजन. कुड दे हॅव टेकन अ डिसिजन. स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेलं आहे, तेच स्ट्रक्चर खाली दिलेलं आहे बघा. कुड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट या रिमेनिंग पार्ट्स अँड ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. इथे दिलेलं नाही आहे, ते थोडं करून घ्या. ऑब्जेक्टला ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये जो स्ट्रक्चर दिलेला आहे त्याच्यामध्ये ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य बघू. तो पास झाला असता का. तो पास झाला असता का. सेम सेंटेन्स आहे, हो किंवा नाही उत्तर येतं, म्हणून कुड पहिल्यांदा आलेलं आहे बघा. कुड नंतर तो म्हणजे सब्जेक्ट आलेला आहे, म्हणजे तोला ही म्हटलं जातं, म्हणून कुड ही हॅव पास्ड. कुड ही हॅव पास्ड अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. कुड आलेला आहे पहिलं एक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. ही सब्जेक्ट हॅव अनादर का एक्झिलरी वर्ब्स पास्ट फॉर V3 अँड ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. इथे बघायला गेलं तर ऑब्जेक्ट आहे तो ॲबसेंट्स आहे, तो नाही आहे यामध्ये, त्याच्यामुळे तो तिथे ॲड केलेला नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं, श्रेया त्याला विचारू शकली नसती. श्रेया त्याला विचारू शकली नसती. हे वाक्य आहे विधानार्थी नकारार्थी वाक्यामध्ये. इथे श्रेया होतो सब्जेक्टला श्रेया, त्याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे कुडंट हॅव यूज केलेलं आहे. शकली नसती म्हणून कुडंट हॅव यूज केलेलं आहे. आता विचारणे म्हणून आस्क येतं, पण इथे कुड हॅवसोबत V3 यूज केला जातो, म्हणून आस्क्ड झालेलं आहे. आस्कचं तिसरं रूप आस्क्ड होतं, ED लावलेलं आहे त्याला. आणि त्याला म्हणून हिम आलेलं आहे, HIM हिम. अशा प्रकारे वाक्य आहे, ते कुडंट हॅव आस्क्ड हिम. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं, ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाट पाहू शकली नसती का. ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाट पाहू शकली नसती का. हे जे वाक्य आहे ते नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे. लक्षात घ्या, नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य. मग या वाक्यात नकार पण आलेला आहे आणि प्रश्न पण आलेला आहे, त्याच्यामुळे नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे. वाक्य बघा कसं येणार, यामध्ये नॉट किंवा यूज केला जातो ते आता इथे लक्षात घ्या. कुड शी नॉट हॅव वेटेड बाय 6 PM. कुड शी नॉट हॅव वेटेड बाय 6 PM. सेम इथे यूज केलेलं आहे क्वेश्चन्समध्ये. पहिलं सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर कर्ता, त्याच्यानंतर दुसरं सहाय्यकारी क्रियापद.
पण निगेटिव्ह ज्यावेळी सेंटेन्स येतं अशा प्रकारची त्यावेळी काय वापरलं जातं, पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. इथे बघा कुड वापरलेलं आहे. त्याच्यानंतर कर्ता, कर्ता कुठला आहे, ती म्हणून शी आलेला आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह वर्ड्स म्हणजे नॉट आलेलं आहे. त्याच्यानंतर रिमेनिंगचे सहाय्यकारी क्रियापद आहे हॅव, ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर V3 वापरलेलं आहे. वाट पाहणे म्हणून वेटला वेटेड झालेलं आहे. V1 वेटेड फॉर V3 म्हणून वेटेड आलेलं आहे. आणि बाय 6 PM म्हणजे 6 वाजेपर्यंत. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे PM आल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ते संध्याकाळचे संध्याकाळी झालेली आहे म्हणून PM आहे. तिथे संध्याकाळी इव्हनिंग वगैरे लिहायचं वगैरे काही गरज नाही आहे, कारण PMमध्येच आपल्याला सगळं कळून जातं की वाक्य संध्याकाळचं आहे म्हणून. वाक्य कसं झालेलं आहे बघा, कुड शी नॉट हॅव वेटेड बाय 6 PM, कुड शी नॉट हॅव वेटेड बाय 6 PM अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य, हे काम नव्याने का पूर्ण केले असते, हे काम नव्याने का पूर्ण केले असते. इथे नव्या म्हणजे न्यूली नाही आहे, हे नव्या नाव आहे, मुलीचं नाव आहे, हे लक्षात घ्या. नव्याने का पूर्ण केले असते. वाक्य बघा इथे आता का आहे, इथे एक प्रश्नार्थक वाक्य आहे. ह्याचं उत्तर आपण हो किंवा नाही मध्ये देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ऑफकोर्सली आपल्याला क्वेश्चन वर्ड असतो तो यूज करावा लागेल. आता इथे क्वेश्चन वर्ड्स कुठला घेणार, तर यामध्ये कुठला प्रश्नार्थी शब्द येणार, तर का पूर्ण केले असते. आता काला कुठला वापरला जातो, तर व्हाय वापरला जातो म्हणून व्हाय आलेलं आहे. व्हाय. त्याच्यानंतर कुड केले असते म्हणून कुड वापरलेला आहे. त्याच्यानंतर काय येणार, जो सब्जेक्ट आहे तो येणार. इथे सब्जेक्ट कुठला आहे, धिस टास्क म्हणजे हे काम सब्जेक्टमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग जो आहे एक्झिलरी वर्ब्स म्हणजे हॅव आलेला आहे. त्याच्यानंतर बीन आलेलं आहे, BEEN. हे बीचं तिसरं रूप आहे, लक्षात घ्या. बीचं तिसरं रूप बीन म्हणून आलेलं आहे. त्याच्यानंतर कंप्लीटचं कंप्लीटेड झालेलं आहे, कंप्लीटेड केलेलं आहे बाय 9 अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे पण लक्षात घ्या व्हाय. हे वाक्य कशामध्ये आलेलं आहे सांगा, कुड बीनचं आलेलंच आहे. त्याच्याचबरोबर काही वेळा काय होतं सांगा, ह्यामध्ये चालू पण क्रिया दाखवली जाते म्हणून इथे बीन पण वापरला जातो. चालू म्हणजे पूर्ण क्रिया म्हणून बीन वापरलेलं आहे. अँड कंप्लीटेड वापरलेलं आहे V3 म्हणून. इथे व्हाय म्हणजे WH टाईप वर्ड्स आलेला आहे, कुड आलेला आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे, प्लस हॅव आलेला आहे, प्लस V3 आलेला आहे. इथे बीन म्हणून पण तुम्ही V3 म्हणू शकतात, कंप्लीटेड म्हणून पण V3 म्हणू शकतात. लक्षात घ्या, बीचं बीन होतं आणि कंप्लीटचं कंप्लीटेड होतं V3. पण इथे बीन म्हणून वापरलेलं आहे कारण वाक्याची गरज असते म्हणून आहे, त्याच्यासाठी बीन वापरलेलं आहे. आणि पूर्ण काम म्हणून कंप्लीटेड म्हणून आलेलं आहे बाय 9 म्हणजे नवव्याकडून कळलं ना, म्हणून 9 आलेलं आहे. अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर 18वं वाक्य, तो ट्रॅफिकमध्ये अडकला असता का. इथे हो किंवा नाही आपण उत्तर देऊ शकतो. दॅट्स वाय स्टार्ट विथ एक्झिलरी व्हर्ब्सने. इथे एक्झिलरी व्हर्ब्स कुठला आहे, कुड हॅव आपण यूज करत आहोत म्हणजे कुड येणार, कुड. देन आफ्टर सब्जेक्ट येणार ही. त्याच्यानंतर अनादर एक्झिलरी व्हर्ब्स हॅव येणार. ते अडकणे म्हणजे गॉट स्टक म्हणजे अडकणे, गॉट स्टक इन ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकमध्ये. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य आलेलं आहे, कुड ही हॅव गॉट स्टक इन ट्रॅफिक अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं, ती मला मदत करू शकली असती. आता ती विधानार्थी वाक्य आहे, साधं वाक्य आहे म्हणजे तीसाठी शी येणार, त्याच्यानंतर कुड हॅव यूज केलं जातं आणि मदत करणे म्हणून हेल्पला हेल्प केलेलं आहे, HELPED, कारण V3 यूज केलं जातं म्हणून हेल्प आलेलं आहे. आणि मलासाठी मी. वाक्य कसं आलेलं आहे, शी कुड हॅव हेल्प मी.
अशा प्रकारे शी सब्जेक्ट कुड हॅव यूज फॉर शकली असतीसाठी. त्यानंतर हेल्प म्हणून मदत मीन्स V3 प्लस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये मी आलेला आहे. ॲट लास्टला फुल स्टॉप म्हणजे शी कुड हॅव हेल्प मी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 20वे वाक्य, ते आले असते का, ते आले असते का, हे पण प्रश्नार्थक वाक्य आहे. याचं उत्तर हो किंवा नाही देता येतं. त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होणार म्हणून काय येणार, कुड, त्याच्यानंतर ते हे एक सब्जेक्ट आहे म्हणून ते घेतलेलं आहे. कुड दे, त्याच्यानंतर हॅव, रिमेनिंग जो आहे पार्ट्स सहाय्यकारी क्रियापदाचा तो घेतलेला आहे. कुड दे हॅव, नंतर अराइव्ड म्हणजे आले असते, आलेसाठी अराइव्ड झालेलं आहे V3 म्हणून. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य कसं, कुड दे हॅव अराइव्ड, कुड दे हॅव अराइव्ड अँड क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे ही वाक्य आहेत कुड हॅवची. त्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स आली, विधानार्थी वाक्य आली, त्याचप्रमाणे प्रश्नार्थी वाक्ये आली. अशा प्रकारची सर्व प्रकारची वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. ह्यामध्ये मेनली काय लक्षात ठेवायचं, ते कुड हॅव कुठे वापरलं जातं. निगेटिव्ह सेंटेन्स असतो त्यावेळी कुड हॅव कसं वापरलं जातं, प्रश्नार्थक वाक्यामध्ये कुड हॅव कुठे वापरलं जातं, आणि मेनली निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट असेल किंवा नथिंग असेल, नो असेल, कुठल्याही प्रकारचे असतात त्यावेळी ते कुठे वापरलं जातं हे आपण नीट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला व्यवस्थित ते वाक्य बनवता येतं, स्ट्रक्चर वाईज ते बनवता येतं. कारण ते खूप इम्पॉर्टंट असतं, कारण स्ट्रक्चर वाईज बनवणं त्यालाच अर्थपूर्ण वाक्य आपण म्हणू शकतो आणि तसं त्याचं मिनिंग येऊ शकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा, पण व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला वाक्य मिळत असतील तर त्यांचा पण तुम्ही नक्कीच सराव करा, कारण ते पण तुम्हाला बेनिफिशियल होईल, तुम्हाला पण ते उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे आमचे अदर पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे पण भेट द्यायला विसरू नका. तिथे पण तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. ती लिंक्डइन अकाउंट आहे आमचं अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून. त्यामुळे तिथे पण भेट देऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.